तर उद्या अयोध्येमध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं सुरक्षा यंत्रणा सज्ज झालेली आहे। संपूर्ण अयोध्येला छावणीचं स्वरूप आलंय। अयोध्येमध्ये सुरक्षेचा आढावा घेतलाय सोमेश कोलगे यांनी। अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा क्षण जसजसा जवळ येतोय तशी अयोध्येतील सुरक्षाही कडेकोट वाढवली जाते। आपण पाहू शकतो आता बंदूकधारी कमांडो अयोध्येमध्ये आलेले आहेत। अयोध्येच्या सुरक्षेची सगळी जबाबदारी आता या कमांडोंनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे। ठिकठिकाणी अशा प्रकारे कमांडो डिप्लॉय केले गेलेले आहेत। अतिशय कडेकोट बंदोबस्त आहे, कारण संपूर्ण कार्यक्रम हा जितका आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे, तितकंच या कार्यक्रमाच्या दृष्टीने सुरक्षा व्यवस्था ही संवेदनशील असणार आहे आणि त्या सुरक्षा व्यवस्थेची काळजी घेण्यासाठी आता कमांडो फोर्स डिप्लॉय करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे सगळे कमांडो थंडी, ऊन, वारा, पाऊस काही असलं तरी सुद्धा देशाची सुरक्षा करतात। आज राम जन्मभूमीच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा या कमांडोंवर असेल। कॅमेरा पर्सन प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, अयोध्या। तर अयोध्येमधील महिलांचा उत्साह कसा आहे जाणून घेतलाय आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम यांनी। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। प्रभू श्रीरामांच्या पावन नगरीतनं आपणा सर्वांना माझा नमस्कार। अयोध्या नगरीमध्ये सध्या भक्तीचा हर एक रंग प्रत्येक मार्गावरती आपल्याला दिसतोय। या काही मुली आहेत, काही स्त्रिया आहेत, अयोध्येतल्याच आहेत आणि प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी त्या सुद्धा सज्ज झाल्यात। बधावा ही इथली परंपरा आहे, म्हणजे प्रभू श्रीराम यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांच्या प्रती आनंद व्यक्त करण्यासाठी, सद्भावना व्यक्त करण्यासाठी या सगळ्या जणी छान गीतं गातात आणि डान्सच्या माध्यमातून, नृत्याच्या माध्यमातून त्या प्रभू श्रीरामांचं स्वागत कसं करणार आहेत आपण जाणून घेऊया। नमस्ते जी, हमें जय श्री राम, बधावा परंपरा के बारे में बताएंगे। ये बधावा क्या चीज़ होती है? बिल्कुल बताएंगे। हमारे यहाँ का अवध का बधावा ये होता है कि जब किसी के घर लल्ला होता है, शादी होती है, तो उसमें लोग बधावा लेके जाते हैं। जो उनके पास भेंट रहता है, वो जिसके यहाँ लल्ला हो या ब्याह हो तो सब लेके जाते हैं। तो हमारे 22 तारीख को रामलला जी जान लीजिए प्रकट हो रहे हैं, तो उन्हीं के भेंट में हम लोग ढेर सारी मिठाइयाँ, कपड़े और बलावा भी लेंगे कि उनको नज़र ना लगे। हम लोग बहुत लोग नजर आएंगे तो हम लोग उनका नज़र उतारेंगे। ये हम लोग इस नाते लेंगे राम जी के लिए जो बन सके अवध के लिए। हम लोग अवधवासी हैं तो हम लोग ये सब लेके जाएंगे भेंट के लिए, यही है। आप बहुत अच्छे गाने गाती हैं, तो आप सब हमारे महाराष्ट्र के प्रेक्षकों के लिए परफॉर्म कर सकेंगे, ये बधावा सादर कर सकेंगे? तो फिर हम शुरू करते हैं बधावा। हाँ, बधैया बाजे आंगने में, बधैया बाजे आंगने में, बधैया बाजे आंगने में, या बाजे आंगने में, चंद्रमुखी मृग नैनी अवध में, चंद्रमुखी मृग नैनी अवध में, चंद्रमुखी मृग नैनी अवध में। बहुत बहुत शुक्रिया, ऑल द बेस्ट आपके परफॉर्मन्स के लिए। तर प्रत्येक प्रदेशाची एक संस्कृती असते, प्रत्येक प्रदेशाची एक खास ओळख असते। तर जेव्हा घरामध्ये लहान मुलाचा जन्म होतो तेव्हा आजूबाजूच्या अनेक स्त्रिया काही ना काहीतरी भेटवस्तू, शुभेच्छा घेऊन जातात। त्यातलीच ही एक परंपरा अवधवासियांनी जपलेली आहे आणि प्रभू श्रीराम यांच्या स्वागतासाठी ही सगळी मंडळी सज्ज झाली आहेत। कॅमेरामन प्रशांत मानेसह मी ज्ञानदा कदम, एबीपी माझा, अयोध्या। सध्या आपण जे ऐकतो, पाहतो ते तुलसीदास रचित रामायण आहे। महर्षी वाल्मिकींपासून प्रेरणा घेऊन तुलसीदासांनी पद्यरूपी, दोहा आणि चौपाईच्या माध्यमातून रामायणाची रचना केली। नागपूरमधील ज्येष्ठ चित्रकार सुभाष सिंग चंदेल यांनी या दोह्यांना चित्रामध्ये उतरवलं आणि चित्ररूपी रामायणाची मांडणी केली। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे तुषार कोहळे यांनी। नागपूरचे प्रसिद्ध चित्रकार सुभाष सिंग चंदेल आहे, त्यांनी एक एक दोह्यांवर एक एक चित्र तयार केलेलं आहे। जर का तुम्ही त्यांच्या घरी हे दृश्य बघितलं तर आपल्याला रामायणातल्या वेगवेगळ्या घटनाक्रमाचे चित्र पाहायला मिळतात, पण हे साधे चित्र नाही। या चित्रामागे एक दोहा आणि त्या दोह्यातल्या घटनाक्रमाचा उल्लेख आहे आणि हाच सगळा चित्रकारांचा जो यामधला पाठीमागचा जो तिसरा डोळा म्हणता येईल किंवा आपण जर का बघितलं तर हे चित्र तयार करताना त्यांनी त्या दोह्याला कशा प्रकारे त्याचा वापर केला हे आपण चंदेलजी यांच्याकडनं समजून घेऊया।
खरं तर एक अप्रतिम असं चित्रकारिता आम्हाला तुमच्या पाहायला मिळत आहे आणि एका दोह्यामधल्या जी घटना आहे त्या घटनेवर तुम्ही चित्र तयार केलेलं आहे. काही मोजके दोह्या आणि त्यात तयार केलेलं चित्र आमच्या समोर आहे. आम्हाला तुमच्याकडनं ते समजून घ्यायचं आहे की हा रामायणातला कोणता प्रसंग आहे आणि त्या पाठीमागची काय स्टोरी आहे. जी, ये पहला चित्र है जिसमें आप देख रहे हैं कुछ हाड़ मास बना हुआ है, एक स्त्री बनी हुई नज़र आ रही है और एक आदमी नज़र आ रहा है. ये तुलसीदास जी और उनकी धर्मपत्नी के विषय में है. जब तुलसीदास जी अपनी पत्नी से अगाध प्रेम करते थे, अतिशय प्रेम करते थे, उस प्रेम के विषय में जब उनकी पत्नी एक बार मैके चली गई तो उनका प्रेम के प्रति लगाव होने की वजह से वो इतने लीन हो गए थे प्रेम में कि अपनी धर्म पत्नी के पीछे चले गए. और पत्नी ने सोचा कि ये इतने प्रेम दीवाने हैं कि यहाँ तक चले आए. तो उनके मुख से एक शब्द निकला, भाई अस्थि चर्ममय देह मम. तो उनका कहना था कि ये जो शरीर मेरा है ये अस्थि मतलब हड्डी मांस इसका बना हुआ है, जिसमें कुछ भी नहीं है, जिसके तुम प्रेम कर रहे हो. या मैं ऐसी प्रीति इससे इतना लगाओ अगर आप मुझसे करते हो तो इससे अगर इसकी बजाय तुम इतना प्रेम. तो उस चित्र में मैंने खासियत ये दर्शाया है कि देखिए रखूं क्या ये देखिए तुलसीदास जी की पत्नी जी कह रही हैं कि अस्थि चर्ममय देह मम. तो ये उनका जो एक सौंदर्य होता है, ये सौंदर्य से किस चीज़ का लगाव है. आप इसको उसके पीछे पलट के देखिए, उसके अंदर की गहराई को देखिए तो आपको नज़र आएगा कि इसमें कुछ भी नहीं है. मेरे शरीर में सिर्फ हाड़ मांस ही है, जैसा आपकी है, जैसा मुझ में है, ऐसी संसार के हर प्राणी में है. तो इससे प्रीति का, इससे प्रेम लगाने से ज़्यादा अच्छा है कि आप भगवान राम से प्रेम करो, तो शायद आपका कुछ और उद्धार होगा. बस म्हणजे फटकार याच घटनेतनं मग तुलसीदासांना रामायण लिहिण्याची प्रेरणा मिळाली. यहाँ से जब ये फटकार तुलसीदास ने सुनी, तुलसीदास जी को दिमाग में बैठ गई, उनको कुछ मन को खटका कि सही चीज़ है कि अगर ये एक नारी है वो कह सकती है कि मेरे शरीर में कुछ भी नहीं है, हाड़ मांस ही है, तो इससे तो अच्छा है कि आप राम से प्रेम करो. तो तुलसीदास को एक बेब नज़र आया, एक रास्ता मिला, उन्होंने फिर यहाँ से रामायण लिखने की प्रेरणा मिली. इसलिए त्या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं एका दोह्यावर चित्र तयार करणं, ज्या चित्रातनं तो घटनाक्रम साकार करणं, त्यासाठी वेगवेगळ्या रंगाचा वापर करणं आणि अगदी हुबेहूब ज्या प्रकारे त्या दोह्यामध्ये ज्या पद्धतीनं ऋतूचा उल्लेख असेल, घटनेचा उल्लेख असेल, त्या सगळ्या गोष्टी त्या चित्रामध्ये येणं, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी अत्यंत परिश्रम घेतलेला आहे. त्यामुळे कुठंतरी जे रामायण आपल्याला या चित्राच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे ते चित्ररूपे जरी असलं तरी सुभाषसिंग चंदेल यांची अत्यंत मोठी मेहनत, परिश्रम आणि एक चिकाटी आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.